नाशिकमध्ये तब्बल 280 कोटींची उलाढाल. पाहूया एकट्या नाशिकमध्ये इतकी मोठी उलाढाल कशा पद्धतीने झाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी तब्बल 200 कोटींची उलाढाल केल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवलाय. यावर्षी विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या मुहूर्तापेक्षा यंदा 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम करता 21,100 रुपयांनी तर 22 कॅरेट सोने 18,620 रुपयांनी महाग झाले असतानाही शहरात सोने खरेदीचा ओघ कायम दिसून आला. नाशिकमध्ये मंगळवारी 3100हून अधिक दुचाकी, 800हून अधिक कारची विक्री झाली आणि किमान 400 फ्लॅटचं बुकिंग झाल्याचं समोर आलंय. त्या क्षेत्रातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हा आकडा आमच्या समोर सांगितलाय. यंदा 25 वर्षानंतर अधृती हा अशुभ योग आला होता. 2:18 हा योग असल्यानं बाजारात त्यानंतर खरेदीसाठी गर्दी झाली. वाहन कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्स व कर्जाचे आकर्षक दर यामुळे खरेदीला बूस्ट मिळाला आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात असलेली 3 महिन्यांचं शांततेचं वातावरण आता बदलून गेलं. काही प्रमुख कंपन्यांच्या कार मॉडेल्सला किमान 4 महिन्यांची वेटिंगही दिसून आल्याने अनेकांनी मुहूर्तावर बुकिंग केलं. दुचाकी मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 20% आसपास राहिला. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी एकट्या नाशिकमध्ये 280 कोटींची उलाढाल पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.